नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आपल्या गुरुचरित्र पारायण सप्ताहातील तिसरा दिवस आहे. तर ही तिसऱ्या दिवशीची सकाळ आहे. घर अंगण सगळं साफ करून सडा मारून झालेला आहे. पाणी छान सुकल्यानंतर मग मी स्नान वगैरे करून रांगोळी घालते. तोपर्यंत पाणी छान सुकतं. ओल्या जागेवर रांगोळी छान येत नाही, म्हणून मग अगोदर सडा वगैरे मारून मग नंतर अर्धा वगैरे तासाने रांगोळ्या घालते मी. आणि मस्त अशी सकाळ आहे आपली. आणि आमच्या अंगणातून हे दिसतं गणपती बाप्पाचं मंदिर. आणि रोज आम्हाला दर्शन होतं शिखराचं उठल्या उठल्या. आणि नुकतीच सकाळ झालेली आहे. ढग पण वेगळेच दिसत आहेत बघा. सध्या वातावरण पण चेंज होतं आहे, त्यामुळे कदाचित. आणि मस्त असं सकाळी स्वतःचं सर्व काही आवरून ही क्लिप घेतलेली आहे. अगदी सूर्योदय होतो आहे बरं का. आणि अनुभव घेतल्यानंतर कळेल, हे अनुभव घेताना खूप छान आणि नयनरम्य वाटतं. तर सकाळी सकाळी लवकर गायी आलेल्या होत्या. तर गाईची पूजा. आणि गाई तसं म्हणायला गेलं तर आमच्या पलीकडेच गायींचे जे मालक आहेत ते राहतात. त्यांच्याकडे 3-4 प्रकारच्या गायी आहेत. त्या सकाळी सकाळी जेव्हा सोडतात तेव्हा आमच्या दारातूनच गायी जातात. त्यामुळे आम्हाला फार लवकर गाईला घास देणे आणि पूजा करणे ह्याचा योग येतो बरं का. आणि गाईचा घास दिला, मग रांगोळ्या काढल्या. गोपद्म, नंतर गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म, आपली तुळशीजवळची रांगोळी आणि पुढच्या अंगणातली रांगोळी बऱ्यापैकी सेमच काढते. म्हणजे जे पटकन उरकेल असं मी काढते, पण पिवळा आणि लाल रंग भरायला विसरत नाही. आणि पटकन उरकायचं असतं, कारण बऱ्याच ठिकाणी काढायचं असतं. रांगोळी झाल्यानंतर घड्याळाकडे पाहून तयारी करायची असते पुढच्या देवपूजेची. कारण देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला तुळशीची पूजा, उंबराची पूजा देखील करायची असते. नंतर तुळशीची पूजा करून झाली आणि उंबराची पूजा केली आणि नंतर देवपूजेची तयारी. तर महाराजांचा अभिषेक असतो, त्यामुळे भांडी स्वच्छ आहेत का, सगळ्या वस्तू जागच्या जागी आहेत का, हे सगळं बघायचं. आणि सगळं केल्यानंतर झालेली आहे देवपूजा. आज आहे गुरुवार. आपल्या घरामध्ये आपल्या महाराजांचा पहिला गुरुवार आहे बरं का. अतिशय आनंद दिवस. आणि आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी गुरुवार हा कुठल्या सणापेक्षा कमी नसतोच. अगदी 12 महिन्यातले गुरुवार. तर गुरुवार म्हणजे विशेष महत्त्व आहे, कारण स्वामींचं पहिल्यापासून आपण करत आलो किंवा स्वामींनी आपल्याकडून करून घेतले ना सेवा, स्वामी फार जवळचे वाटतात. त्यामुळे गुरुवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे आयुष्यामध्ये. तसं आज गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे आज महाराजांना केशरी वस्त्र परिधान केलेलं आहे. स्नान करताना त्यांना पुरुषसूक्त, श्रीसूक्त, फलश्रुती याचा अभिषेक, जलाभिषेक करतो आपण गळती लावून. त्याचा व्हिडिओ मी दुपारी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की बघा. शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे महाराजांच्या अभिषेकाचा. अतिशय सुंदर असे महाराज दिसत आहेत केशरी वस्त्र परिधान केल्यानंतर. आणि स्नान केल्यानंतर महाराजांना साखर घातलेलं उकळलेलं दूध कोमट करून देते मी. दूध गरम केल्या मी महाराजांना देत नाही, थोडंसं कोमट करते आणि नंतरच फुलपत्रात देते. आरत्या देवपूजा झाल्या की लगेच घेत नाही बरं का मी, कारण 10:30 वाजता आरती करायची असते. त्यामुळे देवपूजा करायची आणि वेळ पाहायचा. घरातल्यांचं काही काम असेल तर ते थोडंफार काम करायचं, नाहीतर मग आपल्या ग्रंथ वाचनाची तयारी करायची. आता इथे एक नियम आहे की पहिल्या दिवशी ज्या वेळेला बसेल तोच 7 दिवस नियम वेळेचा पण पाळायचा. म्हणजे समजा सकाळी पहाटे 5ला बसलं तर रोज पहाटे 5लाच बसायचं. दुपारी म्हणजे 10:30च्या आरतीनंतर जर बसलं तर तोच वेळ पाळायचा. पण माझ्याकडे कसं थोडंसं मला घरच्यांचं पण पाहून ग्रंथ वाचन करावं लागतं, त्यामुळं मला वेळेचं नियम पाळता येत नाहीत. तर मी घरच्यांचं करून घेतलं आणि नंतर महाराजांना केळीचा नैवेद्य दाखवून आरत्या करून घेतल्या आणि मग वाचन झालं माझं. तर आज होते बघा 22 पासून 29 अध्याय. काल आपण 21 अध्यायापर्यंत महाभारत पाहिलेलं होतं. तर आज आपण पाहूयात 22 अध्यायापासून 29 अध्यायापर्यंत थोडक्यात असं महाभारत. 22व्या अध्यायामध्ये वंध्या महिषीला महाराजांनी दुपती केलेली आहे बरं का. अतिशय सुंदर असा अध्याय आहे. वाचताना देखील इतकं अंगावर शहारे येतात.
म्हणजे ती म्हैस ज्या म्हशीला त्यांनी बैल म्हणून ह्याला झुंपत होते काम करण्यासाठी, त्या म्हशीला महाराजांच्या आशीर्वादाने दुभती केलेली आहे. हा अध्याय आहे. आणि 23वा अध्याय आहे. वांज म्हैशी दुभती केल्यावर महाराजांची सगळीकडे चर्चा झाली आणि तेथील तो राजा जो होता ना, त्याने महाराजांना मठ बांधून दिला आणि तिथे वास्तव्य करण्याची विनंती केली आणि महाराजांनी ती आनंदाने मान्य देखील केली. नंतर 24व्या अध्यायामध्ये कुसुमी गावातल्या त्रिविक्रम भारती नावाच्या मुनीची कथा आहे. अतिशय सुंदर अशी कथा आहे. नंतर 25व्या अध्यायामध्ये विदुर नगरीतील क्रूर असलेल्या यवनराजाची कथा आहे, जो नेहमी ब्राह्मणांचा द्वेष करायचा. ही कथा देखील सुंदर आहे. नंतर 26व्या अध्यायामध्ये श्री नरसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे सर्व ब्राह्मणांना अतिशय सुंदर असं समजून सांगितलेलं आहे. नंतर 27व्या अध्यायामध्ये महाराजांनी शिष्यांच्या हितासाठी काही गोष्टी सांगितल्या आणि मातंगापुढे 7 रेषा ओढून प्रत्येक रेषेमध्ये कोणता जन्म होतो हे सांगितलं. नंतर 28व्या अध्यायामध्ये गुरूंनी चांडाळ योनीत कसा जन्म मिळतो ही कथा आहे. आणि 29व्या अध्यायामध्ये त्रिविक्रम भारतींना भस्माचे महत्त्व अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. असे 22 29 अध्याय आज आपल्या गुरुचरित्र वाचनात आलेले आहेत. तर गुरुचरित्रचा भावार्थ सांगण्याचा उद्देश इतकाच आहे, जे लोक बसले नाही आहेत पारायणाला त्यांच्यापर्यंत ही सेवा थोड्याफार प्रमाणात का होईना पोहोचावी आणि एखादा सेवेकरी नवीन घडावा, त्यासाठी थोडासा प्रयत्न आहे हा. त्यामुळे गोड मानून घ्या आणि काही चुकलं असेल गुरुचरित्रमधलं सांगताना तर खूप मनापासून क्षमा मागते आणि मनापासून क्षमा करा. थोडंफार काही राहिलं असेल, तसं तर भावार्थ सांगितलं तर खूप मोठा आहे बरं का, पण आपल्याला वेळेची मर्यादा येते. व्हिडिओ फार मोठा होतो, त्यामुळे अगदी थोडक्यामध्ये मी प्रत्येक अध्यायाचं भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करते. गुरुचरित्र बोलण्यासाठी आपण खूप छोटे आहोत, खूप क्षुल्लक आहोत बरं का, पण जमेल तेवढी सेवा एखाद्या सेवेकऱ्यापर्यंत पोहोचावी हा एक मनापासून केलेला प्रयत्न आहे असं समजा. त्यामुळे आपण रोज प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये भावार्थ घेत आहोत. असे आपले आजच्या सगळ्या अध्यायांचे भावार्थ आहेत. तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो आहे का? गुरुचरित्र पारायणातलं दैनंदिनी तुम्हाला आवडते का? किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन पुढे काय पाहायला आवडेल, म्हणजे रोजच्या दैनंदिनीमध्ये ते देखील सांगा. कोणती सेवा माझ्याकडून राहत असेल तर ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आता आपण बघूया आपल्या म्हणजे घरच्यांच्या जेवणाचं मी शूट केलं नाही, कारण घरच्यांना करावंच लागतं. आणि मी माझी भाजी का शूट करते करताना, म्हणजे माझं जेवण का करते की जे गुरुचरित्राला बसलेले आहेत लोक, त्यांना थोडीफार आयडिया यावी यासाठी मी माझी भाजी शूट करते. तर मी काय केलं होतं, कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. तेल जरा जास्तच गरम झालं. नंतर जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी करून घेतली. मिरचीचे तुकडे घातले आणि त्यामध्ये शिजलेला एक अख्खा बटाटा साल काढून त्याचे फोडी करून घेतलं तर तो घालून घेतला आणि किसलेलं ओलं खोबरं घातलं. आता आपण पहिल्या दिवशी केली होती ती म्हणजे न शिजवता भाजी केली होती बटाट्याची, त्याची चव वेगळी लागते. आणि शिजवून बटाटा केला तर त्याची देखील चव वेगळी लागते. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि हळद आणि लाल तिखट घालायचं कारण एक आहे की महाराजांच्या नैवेद्याला फक्त पिवळ्या रंगाची भाजी करायची नाही, त्याला थोडा तरी लाल रंग असावा म्हणून लाल चटणी घालते मी. छान मंद आचेवर शिजवून घ्यायची. आणि हे आहे आपलं नैवेद्याचं ताट. 2 चपात्या, भाजी आणि घट्ट असं दही, साखर घातलेलं. महाराजांना नैवेद्य दाखवताना मंडळ काढून घ्यायचं, म्हणजे चौकोन काढायचा पाण्याचा आणि मध्ये 2 फुल्या द्यायच्या, त्याला मंडळ म्हटलं जातं. आणि त्याच्यावरती जे ताट असेल, जी वाटी असेल ती ठेवायची आणि 3 वेळेस पाणी फिरवायचं. आणि जमेल तर तुळशीपत्र नियमित ठेवायचं बरं का. आता तुळशीला पानं कमी आहेत म्हणून मी तोडत नाही, उन्हाळा दिवस आहे. आणि ह्या पद्धतीचा नैवेद्य दाखवायचा महाराजांना आणि नंतर तो आपण ग्रहण करायचा. आणि हा आहे संध्याकाळचा 6:30चा नैवेद्य. मी केला होता केळी घालून तुपातला शिरा. तर संध्याकाळी जर आपल्याला चपाती भाजी दाखवायची नसेल,
तर आपण जे आपल्याला हवं ते दाखवू शकतो, एखादं फळ देखील ठेवू शकतो. मी केला होता गरम गरम शिरा आणि दिवाबत्ती करून घेतली, सगळीकडे धूपदीप लावून घेतलं, अंगणातल्या तुळशीचा दिवा लावून घेतला आणि 6:30 वाजता आपण केलेल्या आहेत आरत्या. तर त्यामध्ये देखील गणपतीची आरती, सायंकाळची स्वामी समर्थ महाराजांची आरती, सायंकाळची दत्तात्रेय गुरूंची आरती, सायंकाळची नारायणाची आरती, सायंकाळची गायत्री मातेची आरती, अशा सायंकाळच्या आरत्या वेगळ्या आहेत. नित्यसेवा जे पुस्तक आहे त्यामध्ये सर्व आरत्या आहेत सकाळ आणि संध्याकाळच्या. ह्या सगळ्या आरत्या वेगवेगळ्या आहेत. हे मी रोज नमूद एवढ्यासाठी करते कारण 10:30ची आरती वेगळी आहे आणि 6ची वेगळी आहे आणि सप्ताह कालावधीमध्ये हा नियम पाळला जातो. तुम्ही पण अवश्य पाळा बरं का, हा नियम खूप महत्त्वाचा आहे. एरवी चालतं पण सप्ताह काळामध्ये नक्की ह्या आरत्या करा. हे आहे माझं नित्यसेवेचं पुस्तक, त्यातील ह्या आरत्या मी दाखवलेल्या आहेत. आणि आरत्या सगळ्या झाल्या की आरती करताना तुपाच्या दिव्याची करायची आणि कापूर ठेवायचा. हे मी पहिल्या भागामध्ये कदाचित सांगितलं नाही आहे. आता ती सवय लागून गेलेली आहे काही गोष्टींची, त्यामुळं ते अचानक असं पुढे पुढे जातो व्हिडिओ. आणि तुपाच्या वातींची आरती करायची. नंतर आरत्या झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, तुकारामाचा अभंग, पसायदान आणि आपली नित्यसेवा म्हणजे 11 माळी स्वामींच्या 3 अध्याय आपले स्वामी चरित्र सारामृत याचे. गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये नित्यसेवा चुकवायची नाही. सकाळी नाही जमलं, वेळ नाही मिळाला वाचनाने, तर संध्याकाळीच्या सेवेमध्ये तर किमान घ्यायची बरं का नित्यसेवा. आणि गीतेचा 15वा अध्याय, नंतर गीतेची 18 नावे जमल्यास हे देखील घ्या कारण त्याचं देखील महत्त्व आहे. आणि विष्णू सहस्रनामाविषयी आणखीन एक सांगते की दिवसभरामध्ये गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये आपल्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांची माफी मागण्यासाठी विष्णू सहस्रनाम घ्यायचं असतं आणि ते आहे संस्कृतमध्ये. मग संस्कृत शब्द आपल्या रोजचे तोंडाखालचे नसतात किंवा आपल्याला पाठांतराला थोडंसं अवघड पडतं, म्हणून ते विष्णू सहस्रनाम म्हणताना चुका होऊ नयेत म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे केंद्रातल्या ताईंनी की आपण दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग यूट्यूबला सर्च केल्यानंतर सप्ताह कालावधीतले व्हिडिओ येतात आणि त्याच्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा देखील त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे. ते दादा विष्णू सहस्रनाम, आपल्याकडे जे विष्णू सहस्रनाम आहे तेच वाचून दाखवतात आणि आपल्याला ते जमलं त्यांच्यासोबत म्हणायचं, नाही जमलं तर कमीत कमी जेवढं जमेल तेवढं म्हणत राहायचं आणि व्यवस्थित जेवढं जमेल तेवढं म्हणायचं. चुका करायच्या नाही आहेत त्यामध्ये. नाहीच जमलं तर फक्त त्यांच्यासोबत आपण तेवढा वेळ ते पुस्तक म्हणजे ते घेऊन बसायचं, एवढं करायचं बरं का. नाहीतर मग मोबाईलवर लावा आणि इकडे तिकडे जावा असं नका करू. विष्णू सहस्रनाम जेव्हा आपल्या मोबाईलवर चालू असेल तेव्हा तिथेच थांबा. अगदी 12 ते 13 मिनटाचंच आहे आणि त्याची फलश्रुती फार फार आहे बरं का. त्यामुळे अगदी कळकळीनं सांगणं आहे की विष्णू सहस्रनाम घ्याच तुम्ही आणि घेताना किंवा मोबाईलवर लावल्यानंतर त्यांच्यासोबत आपण महाराजांसोबत 12-13 मिनटं बसून ते विष्णू सहस्रनाम ऐका. रोज रोज म्हणण्याने आणि ऐकण्याने ते छान शब्दांचा उलगडा पण होतो आणि पाठांतर पण आपलं होऊन जातं. आता व्यंकटेश स्तोत्राचंच घ्या ना, किती अवघड शब्द आहेत पण आता आपण रोजच्या रोज घेतो श्रीयंत्रावर अभिषेकाला. तर आता पाठ झाले ना आपल्याला ते व्यंकटेश स्तोत्र, तसंच विष्णू सहस्रनामाचं आहे. रोज जर आपण त्या सेवेमध्ये एकादशीला घेतलं तर ते देखील पाठ व्हायला वेळ लागणार नाही आहे आणि शब्द पण छान फुटतील. त्यामुळे सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की विष्णू सहस्रनाम घेताना त्या व्हिडिओच्या सोबतच थांबा आणि ते ऐका. शब्द कानावर पडणं आणि आपल्या जे 2 भुजा असतात ना हातांच्या, त्या भुजांनी आणि आपल्या कानांनी ते शब्द ऐकणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे विष्णू सहस्रनाम चालू असताना त्यांच्यासोबतच थांबा. तर विष्णू सहस्रनाम झालं आणि मग आजची सेवा पूर्ण झाली. जे नैवेद्याचं ताट किंवा जे काही नैवेद्य दाखवलेला असतो संध्याकाळचा महाराजांना तो मी ग्रहण करते किंवा मग माझ्या सासूबाई आमच्या घरातले असतात, हे थोडंफार खातात त्यातलं, पण शक्यतो तर मीच ग्रहण करते. 10:30च्या आरतीचा नैवेद्य देखील मीच ग्रहण करते आणि गाईचा घास वेगळा केलेला असतो त्यामुळे गाईला आम्ही देत नाही. भलेही रोज गाई येतात पण ग्रंथाचा नैवेद्य मीच घेते, महाराजांचा नैवेद्य मीच घेते. तर असे आजची दैनंदिनी मस्त असे छान 3रा दिवस आपला आनंदात पार पडलेला आहे.
आणि संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या वेळेस तुळशीचा पण दिवा लावून झालेला होता, पण त्यावेळेस उजेड असल्यामुळे व्हिडिओ घेणं शक्य होत नाही. उजेडामध्ये तो दिवाच दिसत नाही, म्हणून मग मी पूर्ण सेवा संध्याकाळची करून घेते आणि मग नंतर दिव्याचं एक क्लिप घेते आणि मग ती तुमच्यासाठीच घेत असते. त्यामुळं असे आपले तुळशीचा दिवा. प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. संध्याकाळी दिवे लागायच्या वेळेला दरवाजे का उघडे ठेवायला पाहिजेत, घरातल्या लक्ष्मींनी घरातच राहिलं पाहिजे किंवा दिवे लागण्याच्या वेळेस तुळशीला दिवा उदबत्ती ओवाळली पाहिजे. घरातल्या मोठ्या आदरार्थी म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले आई वडील सासू सासरे दीर जाऊ जे कोणी असतील त्यांच्या पाया का पडलं पाहिजे. घरातल्या महिलांनी सुवासिनींनी हळदी कुंकू लावून घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं खूप महत्त्व आहे आणि ह्या पूर्वापार चालत आलेले आहेत. आणि ही जी संस्कृती आहे ना आपल्या पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवर मी एक व्हिडिओ बनवणार आहे, ज्या मला माहिती आहेत आणि ज्या काही माहिती नाही आहेत ना त्या मी सेवेकरीताई आपल्या ज्या प्रतिनिधी आहेत आपल्या केंद्रातल्या त्यांच्याशी चर्चा करून तो व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला आवडेल का हा व्हिडिओ पाहायला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ, आजची दैनंदिनी आणि आज आपल्या गुरुचरित्र पारायणातला भावार्थ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा. चला तर मंडळी, उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू. आणि आणखीन एक, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केलं तर पटकन करा आणि आपला जो सेवेचा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण प्रत्येक घरापर्यंत आपली सेवा पोहोचली पाहिजे. घराघरामध्ये सेवेकरी घडले पाहिजेत. इतकं आपलं स्वामी कार्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचावं, त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. आणि मला अशी आशा आहे की आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी हे साध्य होणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून कृतज्ञता, मनापासून धन्यवाद सगळ्यांना. आणि उद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.